जे चाकणमध्ये आहे चाकण MIDC मध्ये ते सगळेच फर्स्ट एड आहेत. मी जो अनुभव घेतोय तो प्रत्येक इथला 30-35 हजार कामगार अनुभव घेतोय डेली जीव मुठीत टाकून कंपनीत पोहोचायचं आणि कंपनीतून घरी पोहोचायचं. 8 तास तुम्ही काम करता, 8.5 तास, 4 तास तुम्ही ट्रॅव्हलिंग, 4-5 तास तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये, काय वेळ भेटतो त्यांना घरी जाऊन? माझ्या 2 कंपन्या स्वतःच्या चाकणमध्ये आहे. जर माझं 3री कंपनी मला काढायची असेल एक्सपान्शन, मी तर चाकणला करणार नाही. तो चाकण मधला सगळ्यात मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे चाकणकर नागरिकांसाठी. दर 2 वर्षांनी ही चर्चा समोर येते, ती म्हणजे चाकणमधल्या ट्रॅफिकची आणि तिथल्या कंपन्यांना होणाऱ्या त्रासाची. नेमकं काय घडतंय, याच्यामागे कारणं काय, काही बाहेरून दबाव येतोय का, हे सगळं बघण्याचा आम्ही प्रयत्न केला. चला तर बघूया चाकणचा ग्राउंड रिपोर्ट. साधारण 1962 पासून चाकण MIDC जी आहे तिची सुरुवात झाली. ती डेव्हलप व्हायला त्याला एक स्टेप पडायला लागल्या. आता यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, तर ऑलरेडी पुण्याला कनेक्ट असणारी पिंपरी चिंचवडची भोसरी MIDC होतीच, पण ती जशी जशी कमी पडायला लागली तशी बाजूला तळेगाव MIDC डेव्हलप झाली, पण त्याचीही जागा कमी पडायला लागली. मग पुण्याच्या आसपास शिल्लक असणाऱ्या, उपलब्ध असणारे मोठे भूखंड कुठे होते, तर चाकणला होते. आणि मग त्यातनं पहिलं पाऊल पडलं आणि सगळ्या ऑटोच्या गोष्टी ज्या आहेत तर त्याचं एक ऑटो क्लस्टर तयार झालं आणि ती MIDC डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. आता याच्यामध्ये काही गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहे. चाकणच्या बाबतीत जर का सांगायचं झालं तर पुण्यापासून फक्त 30 किलोमीटरवरती आहे. भले सध्याची ट्रॅफिक बघता तिथे जरी 1.5-2 तासापेक्षा जास्त वेळ लागत असला तरी प्रत्यक्षात अंतर हे फक्त 30 किलोमीटर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नाशिक पुणेच्या हायवेवरती आहे, त्यामुळे नाशिकला जाणं पण तिथनं सोपं आहे. मुंबईलाही तळेगाव मार्गे जाण्याचा एक रस्ता आहे. इतकंच नाही तर दुसऱ्या बाजूला शिक्रापूर MIDC आहे, जी नगर रस्त्यावरती आहे, पण तिला पण कनेक्ट होता येतं. आणि हा सगळा विचार करून चाकण MIDC फार महत्त्वाची मानली जाते. म्हणजे मर्सिडीज बेन्झ असू द्या, फोक्सवॅगन असू द्या, महिंद्रा अँड महिंद्रा, अशा अनेक कंपन्या, म्हणजे फक्त भारतीय नाही तर MNC कंपन्या सुद्धा चाकणमध्ये आहेत. जेव्हा अशा ऑटोच्या कंपन्या येतात तेव्हा त्यांना लागणाऱ्या अनेक गोष्टी येतात. म्हणजे इंजिनिअरिंगचे मटेरियल्स येतात, मग त्याचं सगळे प्रोडक्शन आलं, त्याच्यासोबतच मेटल शीट येतात, त्याच्यासोबतच अनेक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग अनेक युनिट्स तिथे आले, त्यासोबतच त्याची सगळ्याची सगळं कसं ते सिंक करायचं त्याच्या गोष्टी आल्या. मग तिथल्या स्थानिकांना रोजगार निर्माण झाला. स्थानिकही पुरेनात, त्यामुळे परराज्यातनं, परगावामधनं, राज्यामधल्या वेगवेगळ्या भागातनं सुद्धा तिथे रोजगारासाठी लोक यायला लागले आणि एकूण एक मोठी इकोसिस्टीम तयार झाली. पण मागच्या काही वर्षापासून सातत्याने चाकणच्या ट्रॅफिकबद्दल बोललं जातं. मला नाही बोलायचं PMRD, MIDC, इव्हन गव्हर्नमेंट वगैरे या गोष्टीमध्ये मला फोकस करायचं नाही. बिकॉज वी आर वर्किंग ओव्हर देअर आम्ही कमवण्यासाठी तिथं जातो, आम्हाला त्यासाठी. पण माझा मुद्दा हाच आहे की जे मृत्यू होतात 360 लोक आतापर्यंत वर्षभरात गेलेली आहे. परवा आता एक महिला कामगार ती पण मरण पावली हे खड्ड्यांमुळे. तर माझा मुद्दा आहे की एवढे रेव्हेन्यू जनरेट करत आहेत तर आम्हाला सांगावची गरज नाही पडली पाहिजे. ऑटोमॅटिक या सुविधा मिळायला पाहिजे. बेसिक अम्युनिटीज आहेत, रस्ता, पाणी, खड्डे याची पूर्तता करणे बेसिक अम्युनिटीज आहेत. तर ह्या गोष्टीवर सोल्युशन होणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही कोणी करा, PMRD करा, MIDC करा, ज्याच्या हद्दीत ते काय, पण त्यांनी एकत्रित येऊन हे काम करणं गरजेचं आहे. एक वायर कट झाली तर अक्षरशः आम्हाला आमचं DG सेटवर आमचा प्लॅन चालवावा लागतोय. आम्ही अक्षरशः 2 आठवडे आमची कंपनी 4 दिवस बंद ठेवली होती. इमॅजिन, दिस इज अ जर्मन MNC कंपनी. 4 दिवस आमचा प्लॅन बंद ठेवला होता. आमचं किती लॉस झाला असेल कंपनीचा. आणि हे प्रॉब्लेम इव्हन बाकीच्या लोकांचे बघा, तुम्ही प्रॅक्टिकल जे एम्प्लॉय काम करतात 3-3, 4-4 तास तुम्ही गाडीत बसताय. तुम्ही तुमचा 24 तासाचा वेळ, 8 तास तुम्ही काम करता, 8.5 तास, 4 तास तुम्ही ट्रॅव्हलिंग, 4-5 तास तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये, काय वेळ भेटतो त्यांना घरी जाऊन? तयार असेल मेंटली सगळे लोक तयार आता, म्हणजे तयार करावं लागतंय. कारण काय, इट्स अ प्रॉब्लेम. हे सगळं युनिव्हर्सल प्रॉब्लेम झालेला आहे चाकणमध्ये आणि 2-3 वर्षापासून प्रॉब्लेम आहे आणि सरकार याच्यावर फोकसच करत नाही. नवीन लोक येतात म्हणजे तयार होतात जॉईन करायला. प्रॉब्लेम आहे, लोक यायला मागत नाही कंपनी. आम्हाला ॲबिंग HR, हेडिंग HR, हंसाफ्लेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जर्मन MNC कंपनी, त्याचं हेड HR म्हणून काम करते. रिक्रुटमेंटसाठी लॉट ऑफ इश्यूज आहेत की ऑफर घेतलेली लोक जॉईन होत नाही. या कारणांमुळे कारणच महत्वाचं. तुम्ही बघा ना, ट्रॅव्हलिंग टाइमच किती आहे. चाकणमधला दुसरा मुद्दा आहे इथल्या रस्त्यांचा. म्हणजे रस्त्याला तर लोक इतकी वैतागली, खड्डे तर आहेतच, पण त्याचं नियमन कोणी करायचं हा पण एक मुद्दा निर्माण झालाय. इतकंच नाही तर कामगार काही वेळा अर्धा तास, 15 मिनिटं, तासभर, 1.5-2 तास शिफ्टला उशिरा येतात. बसेस पुढे सरकू शकत नाही, त्यामुळे प्रोडक्शनवरती परिणाम होतो. प्रोडक्शनवरती परिणाम खूप प्रमाणात होतोय. काय होतंय की ज्या बसेस कंपनीमध्ये ज्या वेळेवरती पोहोचायला पाहिजेत त्या पोहोचत नाही. प्रत्येक बस मिनिमम 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, कधी कधी 2 तास लेट पोहोचतात. त्याच्यामुळे तो जो बसमध्ये बसलेला कामगार वर्ग आहे, जो मशीन चालवणार आहे, ज्यांनी प्रोडक्टिव्हिटी निघणार आहे, ते प्रोडक्ट बनणार आहे,
ते ज्या 8 तासामध्ये जे बनलं पाहिजे, जे टार्गेट असतं आपलं, ते अचीव होत नाही. ते अचीव न झाल्यामुळं आपण जो एंड कस्टमर आहे आपला, त्याला वेळेवरती मटेरियल पुरवू शकत नाही फिनिश घेऊन. मग हा जो लॉस आहे हा खूप अतिप्रमाणात आहे. 10%, कुठं 10%, कुठं 15%, कुठं 20%च्या वरती. आणि हा फक्त प्रोडक्शन रिलेटेड नाहीये. प्रोडक्शन करत असताना वेगवेगळ्या गोष्टी पुराव्या लागतात. मशीन चालवण्यासाठी पॉवर लागते, कॅन्टीनची सुविधा असते, लाईट्स असतात. ह्या ज्या बाकीच्या गोष्टी यांच्यावरती ताण पडतो. विजेचं म्हणजे एवढं वीज जाणं येणं एवढं प्रमाणात आहे की दिवसातनं ॲव्हरेज जर काढला आपण महिन्याचा, तर ॲटलिस्ट 3 ते 4 वेळेस लाईट जाते येते. त्यांनी काय प्रॉब्लेम होतोय की सडनली मशीन बंद पडते. ओके, आणि मग त्याच्यामध्ये काही जॉब अडकतात. हे खूप प्रमाणात नुकसान होतंय. टुलिंग ब्रेकेज होणं, यांनी पण खूप नुकसान होत आहे विजेचं. कधी काय होईल सांगता येत नाही. रस्ते बांधतायत पण रुंदीकरण होत नाहीये. आहे त्या सडकेवरती कॉन्क्रीटचे रस्ते बांधतायत. विजन नाही पुढच्या 20-25 वर्षाचं. बोगदा झाला पाहिजे, ब्रिज झाला पाहिजे, जेणेकरून चौकातलं जे ट्रॅफिक डायव्हर्ट करता येईल आपल्याला, इथं गर्दी होणार नाही. हे काहीच विजन नाही. हे विजन आलं पाहिजे. आणि हे जेव्हा होईल तेव्हाच हा प्रश्न सुटेल, नाही ते सुटणार नाही. चौथी फेज लॉन्च करतायत, फेजवर फेज लॉन्च करताय, पण इन्फ्रास्ट्रक्चर देत नाहीत ना. आहे त्याच जागेवरती, आहे त्याच ठिकाणी, फक्त जे डांबरीचा रस्ता आहे तिथं कॉन्क्रीटचा रस्ता करताय. मग आता आपण जो विचार करतोय, आपले माननीय मुख्यमंत्री किंवा आपलं जे विजन आहे महाराष्ट्राचं, की 2030 पर्यंत 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था झाली पाहिजे. बरोबर, आज आपण 600 बिलियन पर्यंत आहेत. म्हणजे 30-40% आपल्याला ग्रो करायचंय पुढच्या 4 वर्षामध्ये. पण मग 40% ग्रो करण्यासाठी तेवढं 40% तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर पण वाढवावं लागेल. एक्झॅक्टली. पण ते होताना दिसत नाही त्या लेवलमध्ये. चाकणमध्ये आत्ता जवळपास 5 सरकारी यंत्रणा ॲट अ टाइम काम करतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर चाकण शहराची गावाची असलेली नगरपालिका आहे. ही MIDCच्या लगतची जवळपास 20 ग्रामपंचायती आहेत. तिथे MIDCची एक वेगळी यंत्रणा आहे, तिथे PMRDAची एक वेगळी यंत्रणा आहे, आणि तो नॅशनल हायवे असल्यामुळे NHI सुद्धा या रस्त्यांना सगळे कारणीभूत आहे. त्यामुळे नक्की काम करायचं कोणी, म्हणजे हा त्याच्यावरती जबाबदारी ढकलतो, तो त्याच्यावरती जबाबदारी ढकलतो. त्यामुळे एकूण ही सगळी ढकलाढकली चालली आहे आणि वर्षानुवर्ष हे जे रस्ते आहेत ते आहे तसेच चालू आहेत. ह्या 20 कंपन्यांना ह्यांनी धाडस केले म्हणून आपल्याला ते आज 20 कंपन्या दिसतात. खरं तर सांगतो, प्रत्येकाच्या मनामध्ये आज माझ्या 2 कंपन्या स्वतःच्या चाकणमध्ये आहे. जर माझं 3री कंपनी मला काढायची असेल एक्सपान्शन, मी तर चाकणला करणार नाही, कारण इथे एवढे प्रॉब्लेम आहेत आधीच 2 कंपन्यांना. तर हे 20 कंपन्या जे आज पुढे आल्यात त्यांच्या धाडसाला खरंच सलाम आहे. आणि या अर्थाने तरी सरकारला जाग येईल आणि एखादी इथं समन्वय समिती स्थापन करतील की ज्याच्यामध्ये एक IAS ऑफिसर त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करेल आणि हे सगळे प्रॉब्लेम नक्की काय आहे ग्राउंड लेवलला जाऊन सॉल्व्ह करेल. आम्ही तर ऍक्च्युली खरं तर कंटाळलोय. आम्ही 2 वर्षापूर्वी आमच्या उद्योजक संघटनेने स्वतःची कचरा गाडी घेतलेली आहे आणि जे काही आमचे मेंबर आहेत आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही सगळा कचरा गोळा करतो आणि त्याची चांगली विल्हेवाट लावतो. तर आम्ही तिथे एजन्सी नेमलेली आहे. म्हणजे काय, सरकार काय करणार नाही. आमची संघटना इथं पूर्वी खूप चोऱ्या व्हायच्या. आमची स्वतःची एक गाडी आहे. रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत ती गाडी फिरती आणि चोऱ्या होत येत नाही. म्हणजे आता तुम्हाला तुमच्या समांतर यंत्रणा उभाराव्या लागतात. समांतर यंत्रणा आम्ही ह्या ठिकाणी उभी करतोय. सरकारमध्ये जे आता सगळे सांगितलं PMRD MIDCनी सगळी कामं चालू केली आहेत ना. अहो पण त्याला टार्गेट डेट काय आहे? महिंद्रा समोरचा रस्ता 3-3 वर्ष तो तुम्ही एकच रस्ता जर तुम्ही सांगितला रस्ता होतोय, हे चालणार नाही. पुढच्या काळामध्ये सांगतो ना, 100% इथल्या कंपन्या जातील न जातील, पण ते त्यांचं एक्सपान्शन युनिट इथं नक्कीच करणार नाही. हा मुद्दा वारंवार पाठीमागून 8 वर्गाने बोलला जातो. काही दबाव आहेत, काही कॉन्ट्रॅक्टचे दबाव आहेत, असं काही अडचणी म्हणजे स्थलांतराचा विचार नाही. दबाव सांगतो कुठल्याही उद्योजकांवर नाहीये. उद्योजकांवरती बँकेचा दबाव आहे. हप्ते वेळेत भरायला पाहिजे, कंपनीचा सेल वाढायला पाहिजे, कामगारांना दरवर्षी पगार वाढवून द्यायचा असतो. हा दबावच एवढा दबाव आहे. आणि खरंच म्हणलं तर भारताला खूप संधी आहे. एक्सपोर्ट करायला एवढी भयंकर संधी आहे. आमच्या कंपनीमध्ये देखील गेले काही महिन्यांपासून फॉरेनर येऊन बसतात ते, पण तिथं जायला यायला ते खरंच नाराज आहे. म्हणजे आमचं जे प्रॉडक्ट आहे त्यावर नाराज नाही, जी यंत्रणा आहे इंडस्ट्रीची ते त्यावर नाराज आहे. फॉरेन क्लायंट आल्यावर हाऊ दे बिहेव हे सगळं बघितलं. नाही अवघड आहे. म्हणजे ऍक्च्युली आम्हालाच आमची लाज वाटते. आम्ही काहीतरी डागडुजी करतो, त्याला केबिन मध्ये बसव, त्याला काहीतरी चांगलं मॅगडी वगैरे खायला दे, पण ते काय ऍक्च्युअल तो जेव्हा खाली येतो आणि तो सगळं बघतो, अवघड आहे. त्या अडचणी काय होत्या तर पोलिसांकडे मनुष्यबळ नाही. पोलिस म्हणतात आम्ही किती वेळ काम करायचं, आम्ही पण मनुष्यच आहोत.
त्याच्यानंतर आम्हाला खड्ड्यांच्या बाबतीत कळत गेलं की कोणता रस्ता कोणत्या एजन्सीकडे आहे. साधारण 9 ते 10 वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत की ज्यांच्याकडे हे रस्ते आहेत. आणि मग या एजन्सीजकडे वेगवेगळे ठेकेदार असतात, कॉन्ट्रॅक्टर्स असतात की जे हे खड्डे बुजवण्याचं रोड मेंटेनन्सचं काम करत असतात. तर रोड मेंटेनन्सच्या कामामध्ये खड्डे बुजवणं हा विषय आहे, शोल्डर फिलिंग हा विषय आहे की एक दुसऱ्याबरोबर समन्वयच नाही आहे. म्हणजे MIDC हा एक बाउंड्री आखून ठेवलेली एरिया आहे आणि त्या बाउंड्रीच्या बाहेर जे कोण इंडस्ट्री टाकतंय ते MIDCचा भाग नाही, असं सावत्र वागणूक साधारण चाकणमधील MIDCला मिळते. तर मगाशी आपण आकडेवारी ऐकली की 7,000 साधारण एकरवरती अधिकृत MIDC आहे आणि त्यापेक्षाही जास्त साधारण 10 ते 12,000 एकरवरती ही आउटसाइड MIDC एरिया इंडस्ट्रीज आहेत. मग ह्या इंडस्ट्रीजला कोणी वाली आहे की नाही, मग त्यांनी कोणाकडे काही जाब मागायचा, कोणाकडे त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी बेसिक गोष्टींसाठी विचारणा करायची आहे. जे काम 10-15 वर्ष आधी व्हायला पाहिजे होतं त्यांनी ते आज काढले आणि सगळं एकाच वेळेस काढले. मग हे जे पॅकेज एकदम आलंय हे निश्चितच चिंताजनक आहे. आणि ते जे उद्योग मंत्र्यांनी एक विधान केलंय काल की आम्ही एका वर्षात चाकणचे सगळे ट्रॅफिक इश्यू सॉल्व्ह होणार आहेत. तर मगाशी जे MIDCच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमचे जे काय चालू आहेत रस्त्यांची कामं, त्या रस्त्यांची कामं आमची एका वर्षात संपणार आहे. एखादी छोटी मोठी कोणती इंडस्ट्री आली की त्यांचे कामगार येतात, कामगारांमध्ये स्तर असतात, वेगवेगळ्या कामगारांचे वेगवेगळ्या पद्धतीने रहिवाशी असतात. आता मोशीच्या अलीकडं म्हणजे PCMC एरियामध्ये अधिकारी स्तराचे लोक राहायला जातात, त्याच्यामुळे तिथली अर्थव्यवस्था चालते. त्याचप्रमाणे थोडे मध्यमवर्गीय चाकणमध्ये आसपासच्या सोसायटीजमध्ये शिफ्ट होतात आणि त्याच्यापेक्षा खालचे जे आपण लेबरर्स म्हणू आणि नाक्यावरचे कामगार वगैरे ज्यांचे एकदम कमी पगार मजुरी असतो असते. आणि त्यांचा जो रहिवास आहे तो चाकणमधला सगळ्यात मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे चाकणकर नागरिकांसाठी. आणि त्या ज्या खोल्या आहेत त्या मोकळ्या पडतील, ओस पडतील. आणि याचं एक ट्रायल रन मागच्या कोरोनामध्ये ऑलरेडी झालेला आहे. बँकांनी रिलीफ दिला म्हणून ही लोक टिकून आहेत, नाहीतर अनेक जणांना आत्महत्या करायला लागली असते. एकीकडे आपण दुसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था करणार असं म्हणतोय आणि दुसरीकडे आपण आपल्या उद्योजकांना, आपल्या औद्योगिक सगळ्या भागांना साधं पाणी, लाईट, रस्ते याच्यासारख्या बेसिक अम्युनिटीज पण देऊ शकत नाहीये. आता हा विरोधाभास इतका झालाय ना की लोक वैतागली आहेत आणि ती वैतागून आता समोर यायला सुरुवात झाली आहे. म्हणजे त्यांनी प्रशासनाकडे जाऊन पाहिलं, त्यांनी नेत्यांशी बोलून पाहिलं, त्यांनी यंत्रणेकडे पाठपुरावा करून बघितला, पण वर्षानुवर्ष हेच सुरू आहे आणि याचा परिणाम आता आर्थिकदृष्ट्या सुद्धा भेडसावायला लागलाय. तुम्ही लक्षात घ्या, हा प्रश्न फक्त चाकणपुरता नाहीये, तर हा प्रश्न पुढच्या अनेक दिवस धगधगणारा आहे. कारण उद्या जर ह्या 20 कंपन्या गेल्या, त्या भले जवळच गेल्या, महाराष्ट्रातच राहिल्या, खंडाळामध्ये जरी गेल्या, तरी चाकणमध्ये पुढे येणारे प्रत्येक युनिट विचार करेल की इथे आपण प्लांट टाकायचा का नाही. उद्या चाकणमधलं जर का गणित बसलं, हा हजारो कामगारांचा प्रश्न आहेच, पण या कामगारांवरती तिथल्या ज्या इकोसिस्टीम चालू आहेत, तिथले हॉटेल्स आहेत, तिथे वाढणारे सगळे घरं आहेत, तिथले दवाखाने आहेत, तिथे अनेक गोष्टी आहेत आणि त्यामुळे या सगळ्यावरती मोठा परिणाम होणार आहे. पुण्याच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आताच वेळ आहे सुधारण्याची या सगळ्याबाबत. तुम्हाला काय वाटतं, नेमकी चूक कोणाची आहे? प्रशासनाचा एकमेकांवरती अंकुश नाही का? यावरती नक्की बोला आणि कमेंट करायला विसरू नका. बघत राहा थिंक TV.